कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाच्या परिवर्तन विकास आघाडीने सर्व 6 पैकी 6 जागांवर विजय मिळवत महायुतीला मोठा धक्का दिलाय. या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत ठरलेला जिल्हा परिषद गट म्हणजे माणगाव तर्फे वरेडी गट. या गटात भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली. या लढतीत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. भाजपच्या राधिका ठाकरे यांनी 5,078 मतं मिळवली, तर शिवसेना भाजप युतीच्या रेश्मा योगेश मिसाळ यांनी 8,695 मतं घेतली. दरम्यान राष्ट्रवादीच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी 8,714 मतं मिळवत केवळ 19 मतांनी विजय मिळवला. या गटात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसलं. दरम्यान माणगाव जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार राधिका किशोर ठाकरे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी दिलेली कडवी झुंज मात्र तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. कर्जत तालुक्यातील निकाल हे विशेष लक्षवेधी ठरलेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 जागा तसंच पंचायत समितीच्या 12 पैकी 10 जागा परिवर्तन विकास आघाडीच्या झोळीत गेल्या. कर्जतमध्ये महायुतीचा झालेला पराभव हा केवळ विरोधकांच्या ताकदीमुळे नव्हे तर आंतरिक नाराजी, मतांचं विभाजन आणि भाजपच्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष यामुळे झाल्याचं राजकीय वर्तुळात ठामपणे बोललं जात आहे. आता स्थानिक पातळीवर देखील चर्चा सुरू झाल्यात. त्या म्हणजे भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांना डावलण्याची राजकीय चूक महायुतीला महागात पडली असल्याच्या. कारण किरण ठाकरे यांनी माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटात ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी उमेदवारांविरुद्ध कडवी लढत दिली त्याची आकडेवारीही अनेक प्रश्न निर्माण करते. स्थानिक पातळीवरील भाजपच्या नाराजीमुळे मतांचं विभाजन झालं आणि त्याचा थेट फटका महायुतीला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते. संपूर्ण निवडणुकीत भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी एकला चलोरेच्या भूमिकेतून स्वतंत्र आक्रमक प्रचार केला. निकाल जरी विरुद्ध गेले तरी किरण ठाकरे यांनी मिळवलेले मतांचं प्रमाण आणि त्यांच्या एकट्याने दिलेल्या कडव्या लढतीची तालुक्यात दखल घेतली जाते. दरम्यान मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल किरण ठाकरेंनी आभार व्यक्त केले असून आगामी काळात भाजपला तालुक्यात अधिक मजबूत करण्यासाठी जोमानं काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच येणाऱ्या आगामी निवडणुकीत भाजपला युतीमध्ये योग्य सन्मान मिळाल्यास सोबत राहू, अन्यथा एकला चलोरेचा नारा त्यांनी दिलाय. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा भगवा फडकवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष रंगण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करतायत. नमस्कार. प्रथमतः मी माणगावतर्फे वरेडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ राधिका किशोर ठाकरे यांना मतदानारूपी जो मतदारांनी आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण केलेल्या कामांच्या आणि लोकसेवेच्या जोरावर इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 5,000पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. हे भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे आणि ह्या सर्व मतदारांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व विरुद्ध किरण ठाकरे अशी ही निवडणूक होती. मी एकटाच ह्या निवडणुकीमध्ये रस्त्यावर उतरून जनतेसमोर जाऊन हात जोडून मतं मागत होतो आणि त्याचा एक समाधानकारक रिझल्ट हा जनतेने मला दिला. एक चांगला आशीर्वाद ह्या मतदारांनी या विभागामध्ये आपल्याला दिलेला आहे. कसं आहे, आता ते त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ज्यांनी सोबत घेतले नाही, घेतले असतं तर त्यांचा निकाल अधिक चांगला असता. परंतु त्यांनी अहंकारापोटी किंवा त्यांनाच सर्व पाहिजे, आम्हाला काही नको, जे पाहिजे फक्त भारतीय जनता पार्टीची मतं घ्यायची आणि तुम्हीच सत्तेत बसायचं, तुम्हीच निवडून यायचं, हे पहिल्यापासून त्यांचं धोरण असल्यामुळे ते धोरण आज ते राबवत होते आणि त्याला आम्ही विरोध करत होतो. आम्ही म्हणत होतो की आम्ही सत्तेत आहोत, आपण एकत्र जर निवडणूक लढत असेल तर आम्हाला देखील काहीतरी या सत्तेतला वाटा किंवा 6 जिल्हा परिषद 2 जिल्हा परिषद आम्हाला द्या, 5-6 पंचायत समिती 5 पंचायत समिती आम्हाला द्या, बाकी तुम्ही लढा. आता जर जसे लढले असते तर निकाल अधिक चांगला असता आणि जी आता जे परिवर्तन विकास आघाडीचा जो निकाल आहे तो कदाचित आपच्या महायुतीच्या बाजूने असता. दादा, आगामी काळात आपली आता काय भूमिका असणार आहे? नाही, आता
आपण तर पाहिले असेल की जनतेने आपल्याला चांगला आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यामधून एक काम करण्याची ऊर्जा एक तयार माझ्यामध्ये झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अधिक गतीने काम करून ह्या मतदारसंघामध्ये अनेक निवडणुका, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषदसारख्याच आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या पण अशा संपूर्ण ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने भारतीय जनता पार्टी, कोण सोबत आला तर ठीक आहे, नाही तर एकला चलो, पण ताकदीने आम्ही ह्या सर्व निवडणुका लढू. आता विधानसभा, कर्जत विधानसभा आपण पाहिले असेल की एका जिल्हा परिषद गणामध्ये आपल्याला एकटा असताना सुद्धा एवढे मताधिक्य मिळालेलं आहे. तरी भविष्यामध्ये कर्जत विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टी ही एकटी लढेल आणि ह्या मतदारसंघामध्ये भगवा फडकवेल हा एक आत्मविश्वास व्यक्त करतो. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.